तुला शिकवीन चांगलाच धडा 29 मेच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. अक्षराधिपतीच म्हणते, असं बघू नका माझ्याकडे. तुम्हाला अजून गिफ्ट हवं आहे का? आता दिला का हा शर्ट? अजून काय गिफ्ट देताय? म्हणजे असं बघताय म्हणून विचारलंय. सांगू? अधिपती अक्षराला घेतो आणि डान्स करायला लागतो. अक्षरा स्वप्नात गेलेली असती. अधिपती म्हणतो, काय हो, एक गिफ्ट मागितलं तर असं नाटक करायला लागल्या. मागा, आम्ही दिलं असतं. भुवनेश्वरी पाणी घेत असते. तिला बाहेर दुर्गी असल्याचे दिसते. काय ग, ये दुर्गे, ये इकडे ये. काय ताई, चोरून ऐकत होती? नाही. मी कशाला चोरून ऐकू? नाही. बर, जा. अधिपतीच्या औक्षणाची तयारी करा. तयारी झाली तेच सांगायला आली होती. जा, त्यांना बोलव. हो, जाते. अक्षरा म्हणते, अधिपतींना थांबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. सांगा की. तुमच्या लक्षात आलं असेल ना, गाडीची चावी ते नाही म्हणत होते. मग काय? मला बोलायचं. 10, 9, 8, 7, 6 बोला की. तुमची गाडी आज उलट्या ट्रॅकवर आहे का? तुम्ही जरा थांबा हो. तुम्ही तिकडं बघा. अधिपती हाताची घडी, तोंडावर बोट. माझं तुमच्यावर म्हणजे काय आहे? लगेच बाहेरून दुर्गीचा आवाज येतो. हो अधिपती, ताईंनी बोलावलंय तुम्हाला, खाली चला. दुर्गी म्हणते, महत्त्वाची गोष्ट राहिली. हॅपीवाला बर्थडे टू यू. तुम्हाला थँक्यू. बरं, चला या. अधिपती म्हणतो, चांगला दिसतो का? चांगला दिसतो. सवय नाही म्हणून तसं वाटतं. अधिपती, थांबा ना, मला बोलायचं आहे तुमच्या संग. जे बोलायचं आपण नंतर बोलूया. तुम्ही या. आईंनी बोलावलं. ओ, खरं सांगा, चांगलं दिसतं का? हो, चांगला दिसतो. दुर्गी म्हणते, ताई झाली का तयारी? झाली. म्हणजे काय ताई, तू एवढी तयारी केली, तिथं वाढदिवस साजरी बी झाला. अगं, तू एवढे शर्टाचे कापड आणले, तिनं त्यांना शर्ट आणला बी. असं कसं होईल? हे शक्यच नाही. दरवर्षी आम्ही कापडं आणतो त्यांना. तू तयारी ठेवू, आता सुनबाईच त्यांना कपडे आणेल. आता एवढंच नाही, तुझा ओवाळण्याचा मान पण गेला. काय? अगं, तिने ओवाळले त्यांना. तिने कसं काय ओवाळला त्यांना? तो मान त्यांना कोणी दिला? तिनेच मान काढून घेतला. कसला तो शर्ट आणला सरकशीतल्या वाणी. लगेच तेथे आजी येते आणि म्हणते, भुवे, झाली का तयारी? हो, झाली. लई जॅक शर्ट आणते तो. लगेच चारू हंसते देतात आणि म्हणतात, काय बड्डे बॉय कुठं आहे? लगेच तेथे अधिपती आणि अक्षरा खाली येतात. अधिपती म्हणतो, आईसाहेब आशीर्वाद द्या. आईसाहेब म्हणतात, थांबा, आधी आम्हाला सांगा, ही कार्टून आणि कापड कशापायी घातलीस? अक्षरा म्हणते, मॅडम, मी म्हटलं वाढदिवसानिमित्त काहीतरी चेंज म्हणून. नाही, तुम्ही बघत नाही ना अधिपतींना अशा कपड्यात, म्हणून तुम्हाला तसं वाटतंय. आणि फॅक्टरीमध्ये मीटिंग वगैरे असतात ना, म्हणून मी म्हटलं असे फॉर्मल वगैरे घालत जा. तुम्ही याला चांगली कापडं म्हणतात, अशा लोकरावानी कापडाला? कापडं कशी असायला हवी? मालकावानी, चार चौघात कळायला पाहिजे. मालक आले म्हणून. मालकानी कशा ऑर्डरी सोडायच्या आणि नौकरांनी ऐकायच्या. या असल्या कपड्यात कोण ऐकणार आहे यांचं? अधिपती, तो शर्ट काढा आणि यामधील कोणताही शर्ट काढा. ही चांगली चांगली शर्ट आणलेली आहे तुमच्यासाठी. नीलम फॅक्टरीत कामाला येते. त्यामधील बाया म्हणतात, काय गं, आज नीलमसुद्धा कामाला आली. वाटलं नव्हतं ती कामाला येईल म्हणून. हो ना. नीलमच्या मैत्रिणी म्हणतात, नीलम, काय गं, आम्हाला कळलं तू मुकादमाला माफ केलं म्हणून. नीलम म्हणते, हा, जाऊ द्या, त्याला जे करायचं ते केलं त्याने. द्या सोडून तो विषय. परत हा विषय इथं काढू नका. तू काही काळजी करू नको. आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत. मालक पण आहे तुझ्या पाठीशी. चला, आता कामाला सुरुवात करूया. नीलम काम करत असते. लगेच तेथे मुकादम रमेश येतो आणि तेथे ओंक्या येतो. ओंक्या रमेशला म्हणतो, रमेश, गोडाऊनमधला माल चेक केला का? रमेश मान हलवतो फक्त. इकडे भुवनेश्वरी म्हणती, अहो असं काय बघताय? बदला म्हटलं ना, बदला कपडे लवकर बदला. मॅडम, यामध्ये काय वाईट आहे ते तुम्ही नाही, आम्ही ठरवणार. आमच्या अधिपतींना काय शोभतंय हे आम्ही ठरवणार. मॅडम, तुमचं बरोबर आहे, पण नंतर घालतील ना ते शर्ट. आता हा शर्ट घातला तर राहू द्या ना, त्यावरच वाढदिवस साजरा करूया की. अजिबात चालणार नाही. असे कपडे घालून त्यांचा वाढदिवस साजरी करायचा होय? अधिपती, ते काही नाही, बदला तो शर्ट. काय वसोनबाई, आम्ही जे काही बोलू त्याच्यावर पटच बोलायचं का तुम्हाला? मॅडम, जो शर्ट त्यांनी घातला तो काढायला काय लावता? कारण तो नौकरवाणी दिसतो म्हणून. नाही मॅडम, तो शर्ट चांगला दिसतोय त्यांच्यावर.
या असल्या कापडात आम्हाला त्यांना बघायचंच नाही. शारोन सर म्हणतात, काय चाललंय? आज त्याचा वाढदिवस आहे ना, कपड्यावरून वाद घालायचा होय? भुवनेश्वरी म्हणते, आम्ही काय एकटेच वाद घालू राहिलो होय? भिंतीशी बोलतोय आम्ही. अगं, पण अक्षराचं काय चुकलंय? तिला वाटलं नवऱ्याचा वाढदिवस आहे, नेहमीपेक्षा वेगळे कपडे घालावे. वर्षानुवर्षे तेच कपडे असले म्हणून काय झालं? काय ग दुर्गे, तूच सांग. नाही का ताई, किती भारी कपडे आणले तू. बरं, त्या अधिपतींनी तो लाईनचा शर्ट घातला ना, तो जरा जोकरावानीच वाटतो, आहे की नाही? अधिपती म्हणतो, मी काय म्हणतो, आत्ता घातले तर राहू द्या. आत्ता तुम्ही ओवाळून घ्या, मी बाहेर जाताना बदलतो. आत्ताच्या आत्ता कपडे बदला. अधिपती म्हणतो, एक काम करूया आई साहेब, आता हा शर्ट घातला तर यावर ओवाळून घेऊया. शारोन सर म्हणतात, बरोबर आहे. अजिबात नाही, त्यांनी कापडं बदलल्याशिवाय आम्ही त्यांना ओवाळणार नाही. लगेच दुर्गी म्हणते, तसं बी नाही, त्यांना लई आवडलेला नाही आहे तो शर्ट. नाही. अक्षरा म्हणते, अधिपती तुम्हाला खरंच नाही आवडला का हा शर्ट? लगेच भुवनेश्वरी म्हणते, अधिपती जे काही आहे ते तुम्हीच ठरवा. तुम्ही हा शर्ट घालणार आहात का तुमच्या आईसाहेबांनी आणलेला शर्ट घालणार आहात? इकडे रमेशचे लक्ष नीलमकडे असते आणि त्याला अधिपतीने मारलेल्या माराची आठवण येते. लगेच ओंक्या 2 माणसांना घेऊन येतो आणि सर्व कामगारांना म्हणतो, आजपासून हे दोघं तुमच्या सेफ्टीसाठी असणार आहे. कोणी त्रास दिला, कोणी काहीही केलं, कोणी आगाऊपणा केला तर लगेच यांना येऊन सांगायचं. आता इथे कोणाला घाबरायचं कारण नाही आहे. मालकाला इथली मिनटाची खबर पाहिजे, कळलं का? आणि तुम्ही दोघं डोळ्यात तेल घालून इकडे लक्ष द्यायचं. कोणी जर बायकांना त्रास दिला तर त्याला उचलून मालकासमोर हजर करायचं. तुम्ही यांना आपले भाऊ समजा. तुम्हाला काहीही त्रास झाला तर तुम्ही यांना डायरेक्ट येऊन सांगायचं. हो सांगणार की. बरं केलं, येतो मी. इकडे भुवनेश्वरी म्हणते, काय झालं? एवढा काय विचार करावा लागतो तुम्हाला? आम्ही आणलेले कपडे घालणार काय? हाच शर्टावर तुम्ही वाढदिवस साजरी करणार? अधिपती म्हणतो, नाही नाही, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हा शर्ट घातला तर आता काढायला नको. एक काम करतो, तुम्ही ओवाळूस तर आज शर्ट घालतो, मग फॅक्टरीत जाताना तुम्ही आणलेला शर्ट घालतो, म्हणजे दिवसभर तोच अंगात राहील. पण आता हा घातलेला शर्ट काढायला नको. मास्तरीनबाई, ताट द्या त्यांना. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.